नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहे, तेही अगदी पारंपरिक पद्धतीने आणि भरपूर साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी पाहणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण सर्व तयारी व्यवस्थित करतो, पण आपल्या पुरणपोळ्या फुटतात, नाहीतर अगदी कडक येतात। मऊ लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या तयार होत नाहीत। तर त्यासाठी मी कणिक कशी मळायची हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मी इथे बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये एका वाटीने 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर मी बरोबर अर्धा किलो डाळ घेतलेली आहे। ही वाटी 250 ग्रॅमची आहे, त्यामुळे मी इथे 2 वाटी डाळ घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून ही डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर इथे मी 2 वेळा पाणी घालून ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण एका कुकरमध्ये काढून घेणार आहे। आता इथे मी कुकरमध्ये सर्व डाळ काढून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहे। आता ज्या वाटीने आपण चणा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने आपण पाणी घालणार आहे। आता 2 वाटी चणा डाळीसाठी इथे मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चिमूट हळद देखील घातलेली आहे, म्हणजे डाळीला रंग छान येतो। त्यानंतर याच्यामध्ये 1-1.5 चमचा तूप देखील घातलेला आहे, त्यामुळे डाळ छान मऊ अशी शिजते आणि पचायला देखील हलके जाते। त्यामुळे याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे। ते चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून याच्यावरती कुकरचं झाकण झाकून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामध्ये आपली डाळ अगदी मऊसूत शिजते। तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया। तर त्यासाठी मी इथे ज्या वाटीने चणा डाळ घेतली होती त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं होतं। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून ते पाणी व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे पीठ मळून घेणार आहे, म्हणजे आपल्या पिठाला देखील रंग छान येतो आणि पाण्यामध्ये हळद मिसळल्यामुळे संपूर्ण पिठाला व्यवस्थित असा रंग येतो। तुम्ही जर अशीच वरून हळद टाकली तर एकसारखा कलर आपल्या कणकेला येत नाही। तर इथे मी आपण दररोज चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। आता याच्या पुढे मी एक खास ट्रिक सांगणार आहे। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि जी आपण कणिक मळून घेतली होती तीही कणिक या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे। ती कणिक या पाण्यामध्ये पूर्ण अशी बुडवून घ्यायची आहे। मी इथे ती कणिक दाबून पूर्ण पाण्यामध्ये बुडवून घेतलेली आहे। आता ही कणिक साधारण 20 ते 25 मिनिटे आपण साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपली इकडे कुकरला डाळ देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे। हे बघा, डाळ अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे। तुमची डाळ जितकी चांगली शिजेल तितक्या आपल्या पुरणपोळ्या छान येतात, त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी 4 वाटी पाणी घातलं होतं, त्यामुळे येळवणी थोडी कमीच निघालेली आहे। आता मी इथे कटाची आमटी बनवणार आहे, त्यासाठी येळवणी काढून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी उकळलेलं अर्धा लिटर पाणी या डाळीमध्ये घालून डाळ पळीने 2-3 वेळा असे हलवून घेतलेले आहे, म्हणजे आपली येळवणी घट्टसर अशी निघते। त्यानंतर मोदकाचे चाळण एका पातेल्यावरती ठेवून त्याच्यामध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे, म्हणजे येळवणी खाली पातेल्यामध्ये निघालेली आहे। हे पाहू शकता, आपली घट्टसर अशी येळवणी निघालेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 पळी शिजवलेली अख्खी डाळ देखील घातलेली आहे। आता येळवणीमध्ये अशी डाळ घातली की आमटी छान होते। त्यानंतर जे आपण शिजवलेली डाळ होती ती आता एका कढईमध्ये काढून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहे। तर इथे मी
2 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 300 ते 350 ग्रॅम इतका मी इथं गूळ घेतलेला आहे. नेहमी डाळीपेक्षा थोडासा गूळ कमीच घालायचा आहे. गूळ जर तुम्ही अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ वापरला तर आपल्या पोळ्या कडक होतात, मऊसूत अशा पोळ्या येत नाहीत. आता ते डाळ आणि गुळाची कढई गॅसवरती ठेवून आपण डाळ गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहे. गूळ वितळल्यानंतर आपलं हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपलं पुरण व्यवस्थित तयार झालं नाही असं समजायचं. आता पुरण व्यवस्थित शिजले का नाही हे ओळखायचं कसं, तर आपल्या ह्या उलतानावरून लगेच पुरण खाली पडलं की समजायचं अजून थोडं आपलं पुरण शिजायचं आहे. आता 5 मिनिटानंतर मी आणखी एकदा चेक करून बघितलं. आपलं पुरण असं पटकन पडत नाही आणि त्याच्यामध्ये जो आपला चमचा आहे तो व्यवस्थित असा उभा राहतो, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी विलायची, बडीशेप आणि सुंठ मिक्सरला फिरवून त्याची पावडर याच्यामध्ये घातली आहे. सुंठ, बडीशेप आणि विलायचीमुळे आपल्या पुरणपोळ्याचा सुगंध एकदम छान येतो. आता हे पुरण एकदम गरम आहे तोपर्यंतच आपण पुरणाच्या चाळणीत वाटून घ्यायचं आहे. तर मी एका पातेल्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतली आहे, त्याच्यामध्ये पुरण घेतलेलं आहे. आता ह्या पेल्याच्या मदतीने आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं पुरण घसकटून घ्यायचं आहे. पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटलं तर व्यवस्थित असं पुरण आपलं चाळणीतून पडतं. पुरण जर थंड झालं तर आपलं पुरण याच्यामधनं व्यवस्थित पडत नाही. त्यामुळं पुरण गरम असतानाच आपण वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथं आपलं अगदी मऊसूत असं पुरण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी इथं सर्व पुरण या चाळणीमधून तयार करून घेतलेलं आहे. अगदी मऊसूत असं पुरण आपलं तयार झालेलं आहे. ते साईडला ठेवूया. तोपर्यंत आपलं पीठ देखील पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परातीमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये जी कणिक ठेवली होती ती आता आपण परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि बोटाने त्याला चांगली अशी 4 ते 5 मिनिटे मालिश करायची आहे. त्यानंतर मुठीने देखील अशा पद्धतीनं मालिश करून घ्यायची आहे. जितकी तुम्ही कणिक व्यवस्थित मर्दून घ्याल तितके आपल्या पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित मऊ लुसलुशीत होणार आहेत, कुठेही चिरणार नाहीत किंवा फुटणार नाहीत. अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक मळून घेतली तर तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत आणि अगदी मऊ लुसलुशीत होतील. जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करणार असेल तरी देखील ही पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. हे पाहू शकता, कणिक आपली व्यवस्थित अशी मर्दून तयार झालेली आहे. आता कणकेचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण जितकी कणिक घेतलेली आहे, कणकेचा गोळा घेतलेला आहे, तितकाच पुरणाचा देखील गोळा घ्यायचा आहे. आता इथं मी पुरण देखील घेतलेलं आहे. आता पुरण साईडला ठेवून त्या कणकेचा आपण पारी तयार केल्यासारखं आपण वाटी तयार करून घेणार आहे. हाताला थोडंसं पीठ लावून मी अशा प्रकारे इथे मी पुरण ठेवण्यासाठी वाटी तयार करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये तो पुरणाचा उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि तो अलगद हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि असं फिरवत फिरवत जी आपली एक्स्ट्राची कणिक वरती येते ते आपण कणिक साईडला काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी इथे उंडा तयार करून घेतलेला आहे. आता याला आपण पीठ लावून घ्यायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट पोळपाटावरती न लाटता एका रुमालाचा वापर करून आपण पुरणपोळ्या तयार करणार आहे. अगदी जुनी पद्धत हीच आहे. एका पोळपाटाला आपण कापड बांधून घ्यायचं किंवा रुमाल बांधून घ्यायचा आहे आणि यामुळं काय होतं, जर कोणी नवीन पुरणपोळ्या करत असतील तर त्या अजिबात चिटकत नाहीत किंवा जराही फुटत नाहीत. कापड बांधलं की आपल्या पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित येतात.
आता ही पुरणपोळी मी हातानेच थोडी पसरून घेतलेली आहे. त्यानंतर बेलण्याने अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे. पुरणपोळी लाटताना नेहमी तिचे काठ पूर्ण बारीक असे लाटून घ्यायचे आहेत. पुरणपोळी लाटत असताना मधून बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे आणि तिचे काठ एकदम बारीक असे लाटायचे आहेत. अशा प्रकारे माझी इथं पहिली पोळी लाटून तयार झालेली आहे. आता गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते. तूप देखील तव्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही पोळी आपण आता भाजून घेणार आहे. आता तुम्ही जर नवीन असाल तर तुमची पहिली पुरणपोळी फुगेलच असं नाही. त्यामुळं साईडनं थोडंसं मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि पुरणपोळी अशी पलटून घ्यायची आहे. आता पहिलीच पुरणपोळी असल्यामुळे इथे माझी देखील अशी पुरणपोळी थोडीशी तव्याला चिकटली होती. तरी देखील माझी पुरणपोळी व्यवस्थित अशी फुगलेली आहे. हे बघा, सर्व बाजूनी आपली पुरणपोळी व्यवस्थित अशी टम्म फुगलेली आहे. जर कोणी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या पद्धतीने जर बनवली पुरणपोळी तर तुमची कुठेही चुकणार नाही किंवा फसणार नाही. अगदी पहिल्या प्रयत्नात देखील आपल्या पुरणपोळ्या व्यवस्थित येतील. आता या पुरणपोळ्या बनवण्यासाठी तुम्ही कोणतेही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा आटा देखील वापरू शकता. इथे मी घरच्या शेतातल्या गव्हाचे पीठ वापरलेलं आहे. हे बघा, आपल्या सर्व पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित अशा फुगलेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत देखील झालेल्या आहेत. हे बघा, आपल्या सर्व बाजूनी अशा सर्व पोळ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर अशा प्रकारे इथे माझ्या बऱ्यापैकी पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता हे आपण टोपलीमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपल्या सर्व पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित भाजलेल्या आहेत आणि खमंग अशा तयार झालेल्या आहेत. आता पुरणपोळी टोपलीमध्ये काढत असताना एकावरती एक लगेच गरम पोळ्या काढून घ्यायच्या नाहीत, नाहीतर एकमेकाला चिकटून आपल्या पुरणपोळ्या परत देखील फाटू शकतात. तर हे बघा, इथे माझ्या टोपलीभर अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुमच्या अर्धा किलो डाळीमध्ये सरासरी 20 ते 21 पोळ्या तयार होतात. अशा प्रकारे माझ्या अर्ध्या किलो डाळीमध्ये 21 पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, या पोळीच्या कितीही घड्या घातल्या तर आपली अगदी पोळी मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. एक पोळी फोडून देखील दाखवते, अगदी पूर्णानं सरभरीत अशी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या होळीला तुम्ही या पद्धतीने नक्की पुरणपोळ्या ट्राय करा. तर कटाच्या आमटीचा देखील व्हिडिओ लवकरच येईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.